आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बेसन पिठाचा ढोकळा। तर इथं मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलंय, जिरं घेतलंय, मोहरी घेतली आहे, मीठ घेतलंय, हळद घेतली आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात 2-4, इनोची पुडी घेतली आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 2-4 मिरच्याचा ठेसा करून घेतलाय। तर आता आपण थोडीशी हळद टाकूया, चवीप्रमाणे मीठ, ठेसा टाकूया, पाणी घालूया, थोडं पाणी लागेल तसंच घालूया आणि हे असं फेटून घेऊया। चांगलं 5-10 मिनिटं असंच फेटून घेऊया। इथे 1-2 चमचे तेल टाकूया आणि नंतर फेटून घेऊया। तर बघा इथं एक पातेलं घेतलंय मी। तर आता पाणी घेऊया, आपलं मिक्स करून झालंय। तर आता त्याच्यामध्ये इनो घालून घेऊया, बघा इथं पाण्याला उकळी आली आपली। स्टँड घेऊया टाकून त्याच्यामध्ये, त्या कुकरच्या डब्याला मी तेल लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये घेऊया, त्याच्यावरती असं 10-15 मिनिटं ठेवून घेऊया आणि झाकण ठेवूया। 10 मिनिटं आपण हे वाफेवर शिजवून घेऊया। तर बघूया आपला ढोकळा झालाय का। एक सुरी घालून बघूया, बघा झालंय आपलं। हे सुरीला चिटकत नाही अजिबात, म्हणजे ढोकळा आपला तयार झालाय। तर आता आपण फोडणी करून घेऊया, तेल टाकून घेऊया, मोहरी टाकूया, जिरं 1 चमचा, मिरची, गॅस बंद करूया। फोडणी थंड होती तोपर्यंत ढोकळा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आता ही फोडणी आपण ह्याच्यावरती अशी लावून घेऊया। थोडीशी कोथिंबीर। तर आता आपण ढोकळा कट करून घेऊया।
तर बघा मस्त आपला असा ढोकळा तयार झालाय. तर बघा आपला बेसन पिठाचा ढोकळा तयार झालाय.